नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण NMMS इयत्ता 8वीची असणारी जी एक्झाम आहे, तर या एक्झामसाठी विचारण्यात येणारा 35 मार्काचा जो विज्ञान विषयाचे जे क्वेश्चन आणि आन्सर आहेत, तर ते आज आपण या आपल्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आजपासून आपण विज्ञानच्या पहिल्या चॅप्टरपासून ते शेवटच्या चॅप्टरपर्यंतचे सगळे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जेवढे असतील आपल्याला काढता येतील तेवढे आपण काढणार आहोत आणि ते आपण आजपासून त्याचं लेक्चर घेणार आहोत. आज आपण त्याच विज्ञान विषयाचा पहिला जो चॅप्टर आहे आपला तो म्हणजे सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. या चॅप्टरवरचे जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहेत, MCQ क्वेश्चन आहेत, तर ते घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तर ते आज आपण बघणार आहोत. कोणते क्वेश्चन आहेत तर ते आपल्याला पाहायचे आहेत. तर या चॅप्टरमधला जो पहिला प्रश्न जो आहे तर तो आपल्या समोर आपल्याला दिसत असेल, तर तो आहे पहा, सजीवांना वैज्ञानिक नाव देण्याचे द्विनाम पद्धती डॅश डॅश यांनी पहिल्यांदा वापरली. पहा, जी सजीव आहेत तर या सजीवांना वैज्ञानिक नाव जे देण्यात आलेलं आहे तर त्याची द्विनाम पद्धती जी आहे तर ही कोणत्या शास्त्रज्ञाने पहिल्यांदा वापरली आहे, हा क्वेश्चन आहे तुमच्या समोर. आणि त्याचे पर्याय आपल्याला दिलेले आहेत. पहा, पहिला पर्याय आहे तो आहे कोपलँड, सेकंड आहे कार्ल लिनियस, थर्ड आहे चॅटन आणि फोर्थ आपल्याला दिलेला आहे विटाकर. यापैकी तुम्हाला जे क्वेश्चनचं आन्सर बरोबर वाटतंय ते तुम्हाला कमेंट करून मला सांगायचं आहे. तर पहा, आपण जर याचा विचार केला की सजीवांना वैज्ञानिक नाव देण्याची जी द्विनाम पद्धती आहे तर ही कोणत्या सायंटिस्टने पहिल्यांदा वापरलेली आहे, तर याचं आन्सर आपल्याला सांगता येतं. पहा, सेकंड आन्सर आहे त्याचं कार्ल लिनियस. कार्ल लिनियस हा पहिला सायंटिस्ट आहे पहा, ज्याने काय केलेलं आहे, ही द्विनाम पद्धती पहिल्यांदा वापरलेली आहे. आपल्याला त्याचबरोबर हे बाकीचेही सायंटिस्ट तुम्हाला दिसत असतील, पण जो कोपलँड आहे तर या कोपलँडने वनस्पती आणि प्राणी या सृष्टींचं वर्गीकरण केलेलं आहे. कोपलँड जो सायंटिस्ट आहे, शास्त्रज्ञ आहे, तर त्याने प्राणी व वनस्पती सृष्टीचं वर्गीकरण केलंय. प्राणी व वनस्पती सृष्टीचं वर्गीकरण जे आहे तर हे कोपलँड सायंटिस्टने केलेलं आहे. तिसरा आपण जो बघतोय तर चॅटन, हा जो चॅटन आहे तर या चॅटनने 2 गटांमध्ये पहा व सजीवांचं वर्गीकरण केलेलं आहे आणि ते आहेत आदी केंद्रकी व दृश्य केंद्रकी. आदी केंद्रकी व दृश्य केंद्रकी, दृश्य केंद्रकी. त्यानंतर पहा, जो चौथा सायंटिस्ट आहे विटाकर, तर या विटाकर याने 4 सृष्टींमध्ये काय केलेलं आहे, सजीवांचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि ते म्हणजे कोणत्या याच्यामध्ये, मोनेरा, प्रोटिस्टा, त्यानंतर आहे प्राणी आणि वनस्पती. या 4 सृष्टींमध्ये कोणत्या सायंटिस्टने वर्गीकरण केलेलं आहे, विटाकर या सायंटिस्टने वर्गीकरण केलेलं आहे. तर पहा, आपल्याला जो पहिला प्रश्न आपल्या समोर आलेला आहे तर त्यामध्ये आपण ह्या बाकीच्यांचे सुद्धा तुम्हाला एक्सप्लेनेशन केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल की बाकीचे जे सायंटिस्ट आहेत तर त्यांनी कशाचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे पहा, तर तो कोणता आहे पहा, वाचून घ्या. डॅश डॅश या सूक्ष्मजीवांची पेशीभित्तिका कशापासून तयार झालेली आहे, कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली आहे.
पहा, कोणत्या सूक्ष्मजीवाची पेशीभित्तिका जी आहे तर ही कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असेल. तर याचं आन्सर तुम्हाला द्यायचं आहे. आपल्यासमोर पर्याय दिलेले आहेत, ते कोणते? एक आहे शैवाल, दुसरा आहे कवक, तिसरा आहे जीवाणू आणि चौथा आहे विषाणू. पहा, आपण 8वीच्या पहिल्या चॅप्टरमध्ये या सगळ्यांबद्दल अभ्यास केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला याचं आन्सर जे आहे तर हे 1 मिनिटाच्या आतमध्ये येणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की पहिला चॅप्टर आहे आपल्या पुस्तकामधला विज्ञानच्या, त्यामुळे याचा तुम्हाला फास्ट आन्सर देणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे. तर पहा, हा जो आपल्या सेकंड क्वेश्चन जो विचारलेला आहे तर त्याचं आन्सर आपल्याला सांगता येतं कवक. काय त्याचा आन्सर? कवक. कवक हा असा सूक्ष्मजीव आहे की याची जी पेशीभित्तिका आहे तर ही कशापासून तयार झालेली आहे? कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली आहे. ओके, चला तर मग आपला हा दुसरा क्वेश्चन झालेला आहे. आपल्याला लगेच तिसऱ्या क्वेश्चनकडे आपण वळू. काय आहे ते पहा, आपल्यासमोर तिसरा क्वेश्चन विचारलेला आहे. पहा, तर तिसरा क्वेश्चन काय आहे? डॅश डॅश परपोषी सजीव आहे. आता आपण 6वी पासून शिकत आलेलो आहोत विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो की परपोषी आणि स्वयंपोषी हे जे काही सजीवांचं वर्गीकरण केलेलं आहे तर त्यामध्येच आपल्याला पर्याय दिलेले असतात आणि आपल्याला फक्त त्या पर्यायामधून एक अचूक पर्याय निवडायचा आहे की या पर्यायापैकी क्लोरेला असेल, क्लॅमिडोमोनास असेल, युग्लिना असेल किंवा कवक असेल. तर या 4 पर्यायांपैकी कोणता जो सजीव आहे तर तो परपोषी आहे. कोणता सजीव असेल बरं? कोणता सजीव असणार आहे जो परपोषी असणार आहे? तर पहा, याचं आन्सर आपल्याला देता येतं पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 कवके. कवके जे असतात पहा, तर हे जे कवके आहेत तर हे कसे सजीव आहेत? परपोषी सजीव आहेत. त्याच्याच अपोजिट आपण जर पाहिलं तर क्लोरेला असेल, त्यानंतर क्लॅमिडोमोनास असेल, युग्लिना असेल, तर हे जे सजीव आहेत तर हे सजीव स्वयंपोषी असतात. कसे असतात हे सजीव? स्वयंपोषी असतात. बाकीचे जे सजीव उरलेले आहेत तर ते सगळे कसे? स्वयंपोषी आहेत. तर कवक जो आहे तर हा कसा आहे? परपोषी असा सजीव आहे. पहा, तर विद्यार्थी मित्रांनो, आपला तिसरा क्वेश्चनही या ठिकाणी खूपच सोपा क्वेश्चन होता आणि त्याचं आपण आन्सर काढलेलं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाणार आहोत. तर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला सांगितलेला आहे गटात न बसणारा शब्द ओळखा. हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन तुम्हाला 2019 च्या परीक्षेला विचारलेला आहे. 2019ला हा क्वेश्चन विचारलेला आहे. गटात न बसणारा शब्द ओळखा. इतका सोपा क्वेश्चन आहे आणि इतक्या सोप्या क्वेश्चनचे जर मार्क जायचे म्हटल्याच्या नंतर मग आपलं पाहावं लागेल की आपला अभ्यास किती आहे. तर पहा, या क्वेश्चनचं आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये टाकायचं आहे. मी तर सांगणारच आहे, पण त्या अगोदर तुम्ही कमेंटमध्ये मला टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे की गटात न बसणारा जो शब्द आहे तर हा कोणता असेल. जर तुम्ही याचं आन्सर जर मला अचूक पाठवलं तर तुमचा 1 मार्क जो आहे परीक्षेचा फिक्स ठरला जाईल. तर पहा, गटात न बसणारा जो शब्द आहे तर तो कोणता आहे? याच्यामध्ये कोणते पर्याय आहेत? आदिजीव, कवके, जीवाणू आणि शैवाली. तर यामध्ये पहा, जो गटात न बसणारा जो पर्याय आहे तर तो कोणता असेल? सांगा बरं, कोणता असेल? पहा, याचं आन्सर जे आहे तर हे काय? जीवाणू. कोणता असणार आहे? याचं आन्सर जे आहे तर ते जीवाणू आहे. मग आता जीवाणू काय बरं? कशामुळे जीवाणू गटात न बसणारा शब्द आलेला आहे? का तर पहा, जीवाणू जे असतात तर हे जीवाणू कसे आहेत? आदि केंद्रकी आहेत. कसे आहेत हे? आदि केंद्रकी. कसे आहेत हे? आदि केंद्रकी आहेत. तर पहा, त्याच्या उलट आपण जर पाहिलं, कोणते बघितले? आदिजीव बघितले, कवके बघितले, शैवाल बघितले. तर हे जे काही सर्व सजीव आहेत तर हे कोणते आहेत? दृश्य केंद्रकी आहेत. कसे आहेत? दृश्य केंद्रकी.
ओके. बाकीचे जे सजीव आहेत, जीवाणू जो आहे तर हा कोणता सजीव आहे? आदिकेंद्रकीय. आणि बाकीचे जर विचार केला तर हे बाकीचे कोणते सजीव आहेत? सगळे दृश्य केंद्रकीय आहेत. आणि त्यामुळे पहा पर्याय क्रमांक जो 3 आहे तर हा काय ठरतो? गटात न बसणारा पर्याय ठरतो. ओके. चला आपण यानंतर लगेच पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. आपल्याकडे भरपूर क्वेश्चन आहेत त्यामुळे आपण जरा फास्ट घेतोय. त्यानंतरचा क्वेश्चन आहे पहा, 5वा क्वेश्चन आहे, सूक्ष्मजीवांच्या आकारासंदर्भातील प्रमाण तुम्हाला सांगायचंय. कारण की आपल्याला या चॅप्टरमध्ये सूक्ष्मजीवांचं काय सांगितलेलं आहे? आकारा संदर्भातील प्रमाण तुम्हाला दिलेलं आहे. तर या ठिकाणी विचारलेलं आहे 1 मीटर बरोबर किती मायक्रोमीटर? 1 मीटर बरोबर किती मायक्रोमीटर असणार आहे? तर हे तुम्हाला सांगायचंय. तर याचं क्वेश्चनचं आन्सर तुम्ही पटकन मला सांगायचं आहे. काय असेल? पटकन विचार करा. 1 मीटर बरोबर किती मायक्रोमीटर? किती मायक्रोमीटर असेल? तर पहा 1 मीटर बरोबर 10⁶ मायक्रोमीटर. हे मायक्रोमीटरचं साइन आहे पहा, सिम्बॉल आहे. मायक्रोमीटरचा हा सिम्बॉल आहे. याला काय म्हटलं जातं? मायक्रोमीटर असं म्हटलं जातं. आणि 1 मीटर बरोबर किती नॅनोमीटर असतात? 10⁹ नॅनोमीटर. किती असतात? 10⁹ नॅनोमीटर असतात. ओके. 10⁹ नॅनोमीटर, सॉरी 10⁹ नॅनोमीटर. ओके. आणि याचं जे साइन आहे तर हे साइन आहे NM. लक्षात राहू द्या. पहा काय सांगितलेलं आहे? 1 मीटर बरोबर किती मायक्रोमीटर आहे? 10⁶ मायक्रोमीटर. जर पुढच्या वेळेला क्वेश्चन विचारला की 1 मीटर बरोबर किती नॅनोमीटर, तर किती नॅनोमीटर आहे 1 मीटर बरोबर? 10⁹ नॅनोमीटर. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात राहू द्या. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे वळणार आहोत. तर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला सांगितलेला आहे पहा, मक्याच्या कणसावरील बुरशीला काय म्हणतात? डॅश डॅश म्हणतात. काय म्हणतात बरं मक्याच्या कणसावरील बुरशीला? ॲस्पॅरेजिलस म्हणतात, पेनिसिलियम म्हणतात, भूछत्र म्हणतात का किनवा म्हणतात? काय म्हणत असतील बरं? भूछत्र म्हणत असतील? नाही. पहा किनवा म्हणत असतील का? नाही. पेनिसिलियम म्हणत असतील का? नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे पहा, मक्याच्या कणसावरील बुरशीला काय म्हटलं जातं? तर काय म्हणतात त्याला? ॲस्परजिलस. काय म्हणतात? मक्याच्या कणसावरील बुरशीला काय म्हटलं जातं? ॲस्परजिलस असं म्हटलं जातं. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात राहू द्या. मक्याच्या कणसावर जी बुरशी येत असते तर त्या बुरशीला काय नाव आहे? ॲस्परजिलस असं नाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला सांगितलेला आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय नेक्स्ट क्वेश्चन? इसवी सन 1866 साली, किती साली? इसवी सन 1866 साली डॅश डॅश यांनी सजीवांना 3 सृष्टींमध्ये विभागले आहे. कोणी 1866 मध्ये सजीवांना 3 सृष्टीमध्ये विभागले बरं? आपल्याला हे पहिल्याच चॅप्टर मध्ये पहिल्याच पेज वरती आहे पहा, की कोणता असा शास्त्रज्ञ आहे ज्याने सजीवांचं वर्गीकरण जे आहे तर हे किती सृष्टींमध्ये केलेलं आहे? 3 सृष्टींमध्ये केलेलं आहे. तर पहा याचं आन्सर तुम्हाला सांगता येईल का? तुम्ही सांगताय? कोण सांगेल बरं? कोण असेल 3 सृष्टींमध्ये विभागणी करणारा जो शास्त्रज्ञ आहे तर तो कोण असेल ज्याने 1866 मध्ये काय केलेलं आहे? वर्गीकरण केलेलं आहे. तर त्याचं आन्सर आहे पहा हेकेल. काय त्याचा आन्सर? हेकेल. हेकेल हा असा शास्त्रज्ञ आहे ज्याने सजीवांचं 3 सृष्टींमध्ये विभागणी केलेली आहे. त्यानंतर पहा जो कार्ल लिनियस आहे तर या कार्ल लिनियसने 1725 मध्ये, किती साली? 1725 मध्ये, सॉरी 25 नाहीये 35 आहे, 1735 मध्ये
या सजीवाने 2 सृष्टीमध्ये विभागणी केलेली आहे. किती सृष्टींमध्ये? 2 सृष्टींमध्ये विभागणी केलेली आहे. त्यानंतर जो कोपलँड आहे तर या कोपलँडने 1925 मध्ये 1925 कोपलँड या शास्त्र 1925 मध्ये 2 गटामध्ये विभागणी केलेली आहे. कशामध्ये विभागणी केली आहे? गट सांगितलं. या 2 गटामध्ये कोपलँड या सायंटिस्टने 1925 मध्ये 2 गटांमध्ये विभागणी केलेली आहे. ते म्हणजे आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी असे 2 गट आहेत. त्यानंतर पहा चॅटन जो आहे तर चॅटनने केलेली ही 1925 मध्ये 1925 मध्ये चॅटनने 2 गटांमध्ये काय केलेली? विभागणी केलेली आहे. आणि जो कोपलँड आहे कोपलँड जो आहे तर त्याने 1938 मध्ये 1938 जे आहे तर 1938 मध्ये 4 म्हणजेच 4 सृष्टींमध्ये काय केलेली? विभागणी केलेली आहे. लक्षात राहू द्या. पहा कार्ल लिनियस याने 1735 मध्ये 2 सृष्टींमध्ये विभागणी केलेली आहे. त्यानंतर कोपलँड जो सायंटिस्ट आहे त्याने 1938 मध्ये 4 सृष्टींमध्ये विभागणी केलेली आहे. आणि चॅटन या सायंटिस्टने 1925 म्हणजे 1925 मध्ये 2 गटामध्ये विभागणी केलेली आहे. तर 3 सृष्टींमध्ये कोणत्या सायंटिस्टने 666 मध्ये विभागणी केली आहे? तर हेकेल या सायंटिस्टने. ओके. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आहे. पहा आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळणार आहोत. तर काय असेल? जास्वंद या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव कोणते? जास्वंद जे आहे तर त्याचं वैज्ञानिक नाव तुम्हाला सांगायचंय. तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ मी देते. 2 मिनिटं ही खूप झाले. तुम्ही 1 मिनिटात मला या क्वेश्चनचा आन्सर जे आहे तर ते कमेंट करायचं आहे. पटकन सांगायचं आहे. सांगा पटकन. कोण आहे? जास्वंद या वनस्पतीचं वैज्ञानिक नाव कोणतं असेल? तर पहा जास्वंद जे आहे तर याचं वैज्ञानिक नाव असणार आहे. तुम्ही कमेंट करून सांगितलं असेल तर त्याचा आन्सर प्रत्येकाने चेक करायचंय की आपलं आन्सर जे आहे तर ते बरोबर आहे का. तर जास्वंद जे आहे तर याचं वैज्ञानिक नाव आहे पहा हिबिस्कस रोझा सायनेन्सिस. काय आहे? हिबिस्कस रोझा सायनेन्सिस जे आहे तर हे जास्वंद या वनस्पतीचं वैज्ञानिक नाव आहे. मग आता हे पुढेही आपल्याला वैज्ञानिक नावं दिलेले आहेत. मग हे कोणाचे असतील बरं? कारण की यांच्यावरतीही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. मग ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर पहा कॅनिस फॅमिलिअरिस जो आहे तर हे कोणाचं वैज्ञानिक नाव आहे? तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये असेल किंवा नसेल पण प्रत्येक जण पाळत असतं कुत्रा. कुत्रा जो आहे तुमच्या म्हणजे आपल्या घरामध्ये जो पाळीव प्राणी असतो कुत्रा. नाही तर लगेच म्हणतात की मॅडम आमच्याकडं नाहीये, तरी सुद्धा तुम्ही म्हणतायत. पण नाही, चला जे पाळत असतील ज्यांच्या घरी आहे अशा जो कुत्रा आहे तर या कुत्र्याचं वैज्ञानिक नाव जे आहे तर हे काय? कॅनिस फॅमिलिअरिस. त्यानंतर पहा जे बोस टॉरस जे आहे तर हे बोस टॉरस कोणत्या कशाचं आहे वैज्ञानिक नाव? तर हे आहे गाय. गाय जो प्राणी आहे तर या प्राण्याचं नाव जे आहे तर ते काय? बोस टॉरस. त्यानंतर सॉर्घम वल्गेर जे आहे तर हे कोणत्या वनस्पतीचं नाव आहे? हे वनस्पतीचं नाव आहे पहा ज्वारी. कोणती आहे? ज्वारी जी वनस्पती पीक जे आहे क्रॉप ज्वारी तर त्याचं वैज्ञानिक नाव काय आहे? सॉर्गम वल्गेर हे नाव आहे. हे पण व्यवस्थित लक्षात राहू द्या कारण की याच्यावरतीही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके. चला तर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे वळणार आहोत. 9वा क्वेश्चन आहे डॅश डॅश यांनी इसवी सन 1925 मध्ये सजीवांचे आदी केंद्रकी व दृश्य केंद्रकी या 2 गटांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. मी आत्ताच तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आपलाच आत्ताच 7वा क्वेश्चन झालेला आहे ज्याच्यामध्ये
ज्याच्यामध्ये मी सगळ्या पर्यायांचं तुम्हाला सांगितलं होतं, कोणी कोणत्या गटामध्ये, किती गटामध्ये आणि किती साली वर्गीकरण केलेलं आहे. तर पहा, याचा आन्सर तुम्ही लगेच देऊ शकता, कारण की 2 गटांमध्ये आदि केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी या 2 गटांमध्ये वर्गीकरण करणारा फक्त एकच सायंटिस्ट आहे, आणि तो म्हणजे कोणता आहे? पर्याय क्रमांक 3, चॅटन हा जो सायंटिस्ट आहे, तर याने सजीवांचं किती गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे? 2 गटांमध्ये, आदि केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. मग आता हे तर तुम्हाला माहितीये, विटाकर जो आहे, तर विटाकरने 5 सृष्टींमध्ये वर्गीकरण केलेलं आहे, जे आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, 5 सृष्टींमध्ये. कार्ल लिनियसचं तुम्हाला सांगितलंय मी, कोपलँडचंही तुम्हाला सांगितलेलं आहे, याच्या अगोदरच आपण एक्सप्लेन केलेलं आहे. विटाकर जो आहे हा सायंटिस्ट नवीन आलाय, त्यामुळं मी तुम्हाला सांगितलं की त्याने किती गटांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे? 5 गटांमध्ये. ओके, चला मग आपण या पुढच्या क्वेश्चनकडे वळणार आहोत. पुढचा क्वेश्चन काय आहे पहा. डॅश डॅश हे सजीव निर्जीवांच्या सीमारेषेवर, लक्षात ठेवा, सजीव आणि निर्जीव यांच्या सीमारेषेवर, म्हणजे ते धड सजीव पण नाहीत आणि धड निर्जीव पण नाही, त्यांच्या मधली सीमारेषा यावरती असणारा सजीव आहे. कोणता आहे बरं? म्हणजे सजीवही म्हणता येणार नाही आता त्याला, त्यांच्या कडेवर, त्यांच्या सीमारेषेवर कोण आहे? डॅश डॅश हे सजीव निर्जीवांच्या सीमारेषेवर आहेत असे म्हणतात. मग आता कोणाला म्हणत असतील? कवकांना म्हणतात, जीवाणूंना म्हणतात, विषाणूंना म्हणतात, का शैवाळेला म्हणतात? शैवाल का? त्याचा आन्सर काय वाटतंय बरं तुम्हाला? काय असू शकतं की जे सजीव आणि निर्जीव यांच्या सीमारेषेवरती आहेत? तर असं कोण असणार आहे? तर एकमेव आहे, आणि तो म्हणजे कोण आहे? विषाणू. विषाणू जे असतात, तर हे विषाणू सजीव आणि निर्जीवांच्या सीमारेषेवरती असतात असं म्हटलं जातं. ओके, त्यानंतरचा क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे. पहा, त्यानंतरचा क्वेश्चन आहे 11वा क्वेश्चन चाललाय आपला. डॅश डॅश या आदिजीवामुळे अमांश होतो. काय होतो? अमांश होतो. कोणत्या आदिजीवामुळे अमांश होत असतो? पहा, एंटामिबा हिस्टोलिटिका यामुळे, का प्लाझ्मोडियम वायवॅक्समुळे, का युग्लिना, का पॅरामेशियम? कोणता असा आदिजीव आहे ज्यामुळे आपल्याला काय होतो? अमांश होतो. काय होतो? अमांश होत असतो. तर याचं आन्सर प्रत्येकाने काय करायचे? पटकन आपल्याला सांगायचं आहे. काय असेल बरं याचं आन्सर? काय असू शकतं? काय असू शकतं? विचार करा जरा डोक्यावरती, काय करा, जरा जोर द्या. आपण काय शिकलेलो आहोत? आपण शिकलोय का हे पहिल्या चॅप्टरमध्ये, की कोणत्या आदिजीवामुळे, कोणता असा आदिजीव आहे ज्यामुळे अमांश होत असतो? तर पहा, याचं आन्सर खूप आणि खूपच सोपं आहे, आणि ते म्हणजे कोणतं आहे? पर्याय क्रमांक 1, एंटामिबा हिस्टोलिटिका. एंटामिबा हिस्टोलिटिका या आदिजीवामुळे काय होतो? अमांश होत असतो. काय होतो? अमांश होत असतो. मग बाकीचे तुम्हाला दिलेले आहेत, तर बाकीच्यांमुळे काय होतं? तर पहा, प्लाझ्मोडियम वायवॅक्स जो आहे, तर या प्लाझ्मोडियम वायवॅक्समुळे मलेरिया होत असतो. काय होतो? मलेरिया. सगळ्यांमुळेच काही ना काहीतरी होईल असं नाहीये. प्लाझ्मोडियम वायवॅक्स जो आहे, तर याने काय होत असतो? मलेरिया होत असतो. त्यानंतर युग्लिना जो आहे, युग्लिनाने हा स्वयंपोषी म्हणून ओळखला जातो. युग्लिना जो आहे हा स्वयंपोषी म्हणून ओळखला जातो. त्यानंतर जे पॅरामेशियम आणि अमिबा जे आहेत, तर हे अस्वच्छ, म्हणजे डर्टी वॉटर असं म्हणतो आपण त्याला, डर्टी वॉटरमध्ये फ्रीली लिव्हिंग करणारे जे सजीव आहेत, तर ते कोणते? तर पॅरामेशियम आणि अमिबा. डर्टी वॉटर, घाण पाणी म्हणतो आपण त्याला, जे अस्वच्छ पाणी असतं, तर त्या घाण पाण्यामध्ये, अस्वच्छ पाण्यामध्ये जे सजीव राहत असतात, तर ते कोणते? पॅरामेशियम आणि अमिबा आहेत. ओके, ही गोष्ट व्यवस्थित लक्षात राहू द्या. नेक्स्ट आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळणार आहोत.
चला आपण पटकन पाहून घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. विषाणूंचा आकार सुमारे डॅश डॅश एवढा असतो. 2022ला विचारलेला क्वेश्चन आहे. बघा बघा विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, 2022ला क्वेश्चन कोणता विचारला? इतका सोपा क्वेश्चन. पहा, विषाणूंचा आकार सुमारे डॅश डॅश एवढा असतो. किती असतो? 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर, 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर, 200 मायक्रोमीटर का 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर? कोणतं असेल बरं? आणि विषाणू सांगितलंय तुम्हाला. विषाणूंचा आकार, कारण की प्रत्येक आपण जर सजीव घेतला तर प्रत्येक सजीवाचा आकार जो आहे तर तो मायक्रोमीटर मध्ये आहे. लक्षात राहू द्या. फक्त विषाणू जो आहे तर या विषाणूचा आकार आपल्याला कशामध्ये दिलेला आहे? आपल्या पुस्तकामध्ये नॅनोमीटर मध्ये दिलेला आहे. मग आपल्याला फक्त पर्याय एकच दिसतोय, तो म्हणजे कोणता आहे? पर्याय क्रमांक 4, 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर, म्हणजे 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर जे आहे तर एवढा आकार हा कोणाचा असतो? विषाणूंचा असतो. मग बाकीचे कोणाचे आहेत बरं? बाकीचे कोणाचे असतील तर पहा, 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर जे आहेत तर हा कोणाचा आकार आहे? कवक आणि शैवाल. कवक व शैवाल याचा जो आकार आहे तर हा किती आहे? 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर. मग आता 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर जो आहे तर हा कोणाचा आकार आहे? तर हा आहे जीवाणूंचा आकार. कोणाचा आहे हा? जीवाणूंचा आकार किती आहे? 10 मायक्रोमीटर. 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर. आणि राहिलाय आपल्याकडे फक्त 200 मायक्रोमीटर. तर तो 200 मायक्रोमीटर जो आहे तर तो कोणाचा आकार आहे? आदिजीव. कोणाचा आहे? आदिजीव जे असतात तर यांचा आकार किती आहे? 200 मायक्रोमीटर असतो. ओके, आलंय सगळं व्यवस्थित लक्षात? कोणाचा काय किती आकार आहे तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण वळू. नेक्स्ट 13वा क्वेश्चन जो आहे हा तुमच्या समोर येत आहे. कोणता? या प्रश्नाचं आन्सर काय तर ते पटकन सगळ्यांनी लॉक करून घ्यायचं आहे. काय असेल बरं? आपल्याला केबीसी खेळायची नाहीये, पण तरीही तुम्ही सांगा की या क्वेश्चनचं आन्सर काय असू शकतं? डॅश डॅश हे मुकुलायन या अलैंगिक पद्धतीने प्रजनन करतात. कोण मुकुलायन? मुकुलायन या अलैंगिक पद्धतीने कोण प्रजनन करत असतं? जीवाणू करतात, विषाणू करतात, कवके करतात का शैवाळी करत असतात? असं दिसल तुम्हाला व्यवस्थित. कोण करत असतात? पहा, सांगा मला. कोण करत असतात? मुकुलायन या अलैंगिक पद्धतीने प्रजनन कोण करत असतात? जीवाणू करतात, विषाणू करतात, कवके करतात का शैवाल करत असतात? शैवाली करत असतात. तर सांगा कोण करत असतं? तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, कवके. काय आहे? कवके. कवके जे असतात तर ते मुकुलायन या अलैंगिक पद्धतीने प्रजनन करत असतात. मग जे जीवाणू आहेत तर ते कोणत्या पद्धतीने प्रजनन करत असतात? तर जीवाणू जे आहेत तर ते करत असतात द्विखंडन पद्धतीने. द्विखंडन पद्धती असते. द्विखंडन पद्धतीने काय करत असतात? जीवाणू हे प्रजनन करत असतात. विषाणूंचं नाही, पण जे शैवाले असतात तर ते शैवाले कायिक प्रजनन करत असतात. कायिक पण म्हणता येतं. कायिक प्रजनन, लैंगिक प्रजनन, अलैंगिक प्रजनन हे शैवालाचे तिन्ही पद्धती आहेत प्रजननाच्या. पण त्यामध्येही तुम्हाला विचारलं होतं की अलैंगिक पद्धतीने प्रजनन हे मुकुलायन या अलैंगिक पद्धतीने कोण प्रजनन करतं? तर कोण करत असतात? कवके करत असतात. ओके, त्यानंतरचा क्वेश्चन आपण बघणार आहोत. चला पुढे लगेच जाऊ आपण. कुत्रा या प्राण्याचे वैज्ञानिक नाव काय आहे? आता बघा,
आपण आत्ताच बघितलं होतं. मी तुम्हाला तो पाळीव प्राणी म्हणूनही सांगितलं होतं, घरांमध्ये पाळला जातो हेही तुम्हाला सांगितलं होतं, आणि त्याचं आपण आत्ताच वैज्ञानिक नाव बघितलेलं आहे. म्हणजे असे सोपे सोपे क्वेश्चन विचारले जात असतात आणि तुम्ही एक एक मार्क तुमच्या मार्कामध्ये एका एका मार्काची वृद्धी तुम्ही करू शकता. तर पहा, कुत्रा जो आहे तर या प्राण्याचे वैज्ञानिक नाव काय असेल? सांगा बरं, काय असेल? बोस्टॉरस, कॅनिस, फॅमिलियरीज, हिबिस्कस रोजा, सायनेन्सिस, सॉर्घम वल्गेर, कोण असेल सांगा? हां, बरोबर बरोबर सांगितलेलं आहे तुम्ही. काय आन्सर आहे त्याचं? 2, कॅनिस फॅमिलियरीज हा काय कुत्रा याचं वैज्ञानिक नाव आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आहे, तो आहे दही किंवा ताक. दही किंवा ताकांमध्ये कोणता जीवाणू आढळतो? पहा बरं का, हा जो जीवाणू आहे, हा जो जीवाणू आहे हा आपल्यासाठी युजफुल असतो बरं का. आपल्या बॉडीसाठी हा जीवाणू युजफुल आहे, हार्मफुल मायक्रोब्स नाही आहे. हा कसा आहे? युजफुल मायक्रोब्स म्हणून ओळखला जात असतो, जो की कशामध्ये असतो? दह्यामध्ये असतो, ताकामध्ये असतो. तर तो कोणता जीवाणू आहे? कोणता जीवाणू आहे? तर हा जो जीवाणू आहे तर हा कोणता आहे? लॅक्टोबॅसिलाई. कोणता आहे? लॅक्टोबॅसिलाई. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे. लॅक्टोबॅसिलाई जो जीवाणू आहे तो दही आणि ताकामध्ये आपल्याला आढळून येत असतो. ओके, बाकीचे हे जे वायब्रिओ कोलेरी आहेत, स्टॅफायलोकॉकस आहेत, क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम आहेत, तर हे जे जीवाणू आहेत तर हे किंगडम मोनेरा, या किंगडम मोनेराचे एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहेत. वायब्रिओ कोलेरी, स्टॅफायलोकोकस आणि क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम. ओके, त्यानंतर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आहे. पहा, नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आलेला आहे. सांगायचे मला आन्सर काय असेल त्याचं. पुढील पैकी कवक कोणते? कवक कोणते? आता 2022ला क्वेश्चन विचारलेला आहे. पुढील पैकी कवक कोणतं आहे? शैवाल, अमिबा, पेनिसिलियम, युग्लिना. काय असेल बरं? कवक सांगितलंय, कवक विचारलेलं आहे, कवक. ओके, कवक कोणतं आहे? 2022ला किती सोपे सोपे क्वेश्चन विचारतायत. म्हणजे पहिल्या चॅप्टर वरती तुम्हाला 2 तरी क्वेश्चन येत असतात पेपरला. आताच आपण बघितलं की 2 क्वेश्चन 2022ला विचारलेले आहेत. त्यामुळे आपले 2 मार्क कुठेही जाऊ द्यायचे नाहीयेत पहिल्या चॅप्टर वरचे. तर पहा, कोणता आहे कवक? शैवाल, अमिबा, पेनिसिलियम का युग्लिना? तर याचं आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, पेनिसिलियम. पेनिसिलियम जे आहे तर हे कशामध्ये येतं? कवक मध्ये येत असतं. मग अमिबा, युग्लिना जे आहेत तर हे अमिबा आणि युग्लिना तर हे कोणते आहेत? आदिजीव आहेत. काय आहेत हे? आदिजीव. आदिजीव चे एक्झाम्पल आहेत अमिबा आणि युग्लिना. पेनिसिलियम जे आहे तर ते कवकाचं एक्झाम्पल आहे, आणि शैवाल तर ते ऑलरेडी सृष्टीमध्येच येत असतं, फंगी म्हणतो आपण त्याला. ओके, त्यानंतर आपल्याला नेक्स्ट आपल्याला पाहायचंय. पहा, नेक्स्ट आहे रॉबर्ट विटाकर यांनी इसवी सन 1969 मध्ये सजीवांची डॅश डॅश गटात विभागणी केली. किती गटांमध्ये विभागणी केलेली आहे बरं? किती गटांमध्ये विभागणी केलेली आहे रॉबर्ट विटाकर यांनी? कारण की आपण याचं आन्सर बघितलेलं आहे, 3 गटाचं पण बघितलेलं आहे, 4 गटामध्ये पण पाहिलेलं आहे, 2 गटांमध्ये पण बघितलेलं आहे. 3 सृष्टींमध्ये कोण आहे वर्गीकरण करणारा? हेकेल. कोण आहे? हेकेल. याचं तुम्ही कमेंट करायचंय, नाही तर मीच सांगते. आता मीच सांगितलंय, हेकेल. चौथा जो आहे 4 सृष्टींमध्ये कोणी केलेलं आहे? कार्ल लिनियस. दोन गटांमध्ये कोणी केलेलं आहे रे? चॅटन. आणि मग राहिलं कोणतं? 5 गटांमध्ये विभागणी करणारा रॉबर्ट विटाकर. या सायंटिस्टने काय केलेलं आहे? 2 गटांमध्ये. ओके, 2 गटांमध्ये मला वाटते कार्ल लिनियस. आपण याच्या अगोदर 2 गटांमध्ये कार्ल, ठीक आहे 2 मिनिटं.
इथंच आपलं कन्फ्युजन झालं होतं. 2 गटांमध्ये कार्ल, लिनियस आणि 4 गटामध्ये चॅटन. ठीक आहे, बरोबर आहे का ते पहा, नाही तर मग मला कमेंट करून पाठवा याचा आन्सर. ओके, त्यानंतर आहे पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्लाझ्मोडियम मध्ये मुळे डॅश डॅश होतो. काय होतो प्लाझ्मोडियम मुळे? काय होतो? एड्स, अमांश, मलेरिया का पोलिओ? याचंही मी तुम्हाला आन्सर सांगितलेलं आहे. काय होतो हे तुम्हाला सांगायचे, काय होतो ते तुम्हाला सांगायचे. प्लाझ्मोडियम मुळे काय होत असतो? एड्स, अमांश, मलेरिया का पोलिओ? काय होत असतो? तर काय होतो सांगा मला. प्लाझ्मोडियम मुळे पर्याय क्रमांक 3 काय होतं? त्यामुळे मलेरिया. काय होतो? मलेरिया होत असतो. अँटामिबा हिस्टोलिटिका जो आहे तर यामुळे अमांश होत असतो. अमांश जो आहे हा अँटामिबा हिस्टोलिटिकामुळे होतो. पोलिओ जो आहे तर तो विषाणूंमुळे होत असतो. त्यानंतरचा क्वेश्चन आहे पहा, त्यानंतरचा क्वेश्चन आपण बघणार आहोत. लॅक्टोबॅसिलाई कोणत्या सृष्टीत वर्गीकृत केला जातो? कोणत्या सृष्टीमध्ये लॅक्टोबॅसिलाई जो आहे तर तो वर्गीकृत केला जात असतो? सांगा बरं, कोणतं आहे? प्रोटिस्टा आहे, मोनेरा, कवक का वनस्पती? कोणत्या याच्यामध्ये सांगा. तर याचं आन्सर आपल्याला सांगता येतं पर्याय क्रमांक 2 मोनेरा. लॅक्टोबॅसिलाई जो आहे तर हा कोणत्या सृष्टीमध्ये वर्गीकृत केलेला आहे? मोनेरा या सृष्टीमध्ये वर्गीकृत केलेला आहे. नेक्स्ट आपला लास्ट क्वेश्चन आपल्याला पाहायचा या लेक्चरचा. लास्ट क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे तो कोणता आहे? डॅश डॅश मध्ये हरित द्रव्य नसल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. कोणामध्ये हरित द्रव्य नसल्यामुळे प्रकाश संश्लेषण करू शकत नाहीत? कोण करू शकत नाही बरं हरित द्रव्य नसल्यामुळे प्रकाश संश्लेषण? शैवाल. शैवाल तर ग्रीन कलरचे असतात, ते तर काय करतात? हरित म्हणजे प्रकाश संश्लेषण करत असणार आहेत. निवडुंग पण करत असणार आहेत, कमळ पण करतं. मग राहिलं कोण आपल्याकडे? बुरशी. बुरशीला बघितलंय का तुम्ही? ग्रीन कलरचं कधी बुरशी पाहिली आहे का? नाही. म्हणजे ज्यामध्ये ग्रीन कलर नसतो, ग्रीन कलरचे जे प्लांट्स असतात तर ते काय करतात? फोटोसिंथेसिस करत असतात, प्रकाश संश्लेषण करत असतात. तर या क्वेश्चनचं आन्सर आहे बुरशी. असेच आपण आणखी वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन घेऊन नेक्स्ट लेक्चरमध्ये येणार आहोत. तरी सगळ्यांनी आमचा जो चॅनल आहे तवले पाटील एज्युकेशन, तर या चॅनलला सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे आणि शेअर करायचं आहे. आपण या ठिकाणीच आज थांबत आहोत. नेक्स्ट लेक्चर आपण उद्या घेऊ.